खटके, राजवर्धन शिंदे, अनेक माझे सहकारी आज या ठिकाणी उपस्थित आहेत। ते सर्वच विविध ज्या डेअरी आहेत, विविध ज्या दूध संकलनाचं काम करणाऱ्या संस्था आहेत, त्या संस्थांचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, सर्व कर्मचारी, अधिकारी, सर्व माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे मतदार बंधू भगिनी, पत्रकार मित्र आणि माझ्या तरुण मित्रांनो, आज खरं तर देहूवरून पालखी पूजा करून त्या ठिकाणी निघते, परंतु मी सकाळीच लवकर जाऊन भंडारा डोंगरावर तिथं जे नवीन मंदिराचं काम चाललेलं आहे, मोठं मंदिराचं काम चाललेलं आहे संत तुकाराम महाराजांच्या, आणि तिथं जाऊन तिथं दर्शन घेतलं, तिथला परिसर पाहिला, तिथल्या काही गोष्टी लोकांच्या समजून घेतल्या आणि नंतर देहूला आलो। इथंही पांडुरंगाचं, रुक्मिणीचं, संत तुकाराम महाराजांचं या सगळ्यांचं दर्शन घेऊन मी दुपारच्या सभेच्या करता इथं आलो। खरं तर ही सभा मी उद्या घेणार होतो, परंतु परत मी मनोज तुपेंना सांगितलं, त्यांच्या सौभाग्यवती पण इथं उपस्थित आहेत मिसेस तुपे, की बाबा मी आजच्या ऐवजी उद्या येतो। पण मी नंतर मुख्यमंत्र्यांना सांगितलं की मी दुपारच्या कार्यक्रमाला थांबत नाही, मी कालच पिंपरी चिंचवडचा एक कार्यक्रम केलेला आहे, काल आमची कॅबिनेट होती, प्री कॅबिनेट होती। आणि मित्रांनो, तुम्ही फलटणकरांनी, बारामतीकरांनी अनेक वर्ष माझं काम पाहिलेलं आहे। त्या जिल्ह्याचा मी पालकमंत्री 99 ते 2000 होतो, त्याच्यानंतर सातत्याने पुणे जिल्ह्याचा पालकमंत्री मी राहिलेलो आहे। मला कामाची आवड। काही जण माझ्या विरोधात प्रश्न उपस्थित करतात की अजित पवार स्वतः उपमुख्यमंत्री असताना साखर कारखान्याच्या निवडणुकीला का उभं राहिला। मित्रांनो, माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे जवळपास मतदान करणारे हे 19,750 आहेत आणि काही मतदार झालेत, परंतु त्यांना 3 वर्ष मतदार होऊन झाले नसल्यामुळं त्यांना मताचा अधिकार नाही, असे काही सभासद आहेत। जवळपास 20-22 हजार सभासद आहेत। प्रत्येकाच्या घरात 5-6 त्या मतदारावर अवलंबून असणारे कुटुंबातले घटक जर बघितलं तर 125 म्हणजे 1000 म्हणजे 1.25 लाख लोकांशी प्रपंचाचा हा साखर कारखाना आहे। अनेक जुन्या लोकांनी, शेंबेकर असतील, करंदीकर असतील, जाधवराव असतील, कोकरे असतील, तावरे असतील, अशा अनेक मान्यवरांनी 1955ला तो कारखाना उभा करण्याचा निर्णय घेतला। आता या गोष्टीला 70 वर्ष झाली। मी नेहमी महाराष्ट्राला सांगतो, बाबांनो, काळ वेळ कुणाकरता थांबत नसते। आपल्याला पुढे जायचं असतं। प्रत्येकाला आईबापाच्या पोटी जन्माला आल्यानंतर कधी ना कधी काळाचं, नियतीचं बोलावणं आलं की इथला एकालाही थांबायचं नाही, जावंच लागतं। कालच मी जो मधी मावळ तालुक्यामध्ये ॲक्सिडेंट झाला तिथं पाहणी करायला गेलो। मित्रांनो, मी अतिशय संवेदनशील माणूस आहे। घटना घडली त्या दिवशी मी बारामतीमध्ये होतो, परंतु ताबडतोब सुनील शेळके 15 मिनिटात तिथं स्पॉटवर पोहोचले। माझे आमदार, माझ्याच राष्ट्रवादीचे, कलेक्टरला तिथं जायला सांगितलं, सीओला तिथं जायला सांगितलं, पोलिसांना तिथं जायला सांगितलं, NDRFची टीम तिथं पाठवली आणि मलाही तिथं लगेच जाता आलं असतं। पण ज्यावेळेस अनेक लोक पाण्यामध्ये पडतात, त्यांचा जीव वाचवणं प्रथम प्राधान्य आहे। उद्याच्याला आम्ही गेलो तर आम्हाला एक Z कॅटेगरी, साहजिकच यंत्रणा सगळी आमच्या बंदोबस्त करता लागते आणि मग जे पाण्यात असतात, ज्याचा जीव वाचवायचा असतो, ज्याला दवाखान्यात न्यायचं असतं, ज्याला त्या ठिकाणी आधार द्यायचा असतात, तिथं अधिकाऱ्यांना पण प्रोटोकॉल प्रमाणे गडबड होते। म्हणून मी म्हणलं कलेक्टरला की ताबडतोब 5 लाख रुपये ज्यांचं दुःखद निधन झालंय त्यांच्या कुटुंबियांना जाहीर करा, जखमी झाले त्यांचा सगळा खर्च आपण करू, ताबडतोब
उत्तमातल्या उत्तम दवाखान्यामध्ये त्यांना ॲडमिट करा, आणि ते केलं. आणि काल मग 1 दिवसाने मी गेलो तिथं. मी मागं तिथं काही कोटी रुपये पुलाला दिलेले होते, वर्क ऑर्डर झालेली आहे. पण तिथं गेल्यावर सुनील शेळके आमदार होते, कलेक्टर होते, CEO होते, बाकीचे सगळे सहकारी होते. त्यांनी सांगितलं की दादा, हा ब्रिज 7.5 किलोमीटर रुंदीचा करत असताना, 7.5 मीटर रुंदीचा ब्रिज करत असताना 2 वाहनं आरामात जाण्या येण्याकरता इथं तुम्ही साईडला दोन्ही बाजूला फुटपाथ करा. मग आम्ही ठरवलं की 8 फुटाचे फुटपाथ करायचे, कारण तिथं बरेचसे लोक दर्शनाच्या निमित्तानं तिथं एक मंदिर आहे, त्या मंदिरात जात असतात. आणि तिथं नदी वाहते, त्या नदीमधलं पण पाणी पाहायला सुट्टीच्या दिवशी, जसं परवा गेलेले होते तशा पद्धतीनं जात असतात. तिथं व्ह्यूइंग गॅलरी करायला सांगितली. मला चीफ इंजिनियर तिथं होता. हे ज्या दिवशी घडलं तिथं मी करत बसलो असता तर लोक म्हणले असते, अरे पहिलं त्याला दवाखान्यात दे ना, त्यांचा जीव वाचव ना, तिसरंच काय चाललंय. आणि ते सगळं करून त्या कॉन्ट्रॅक्टरलाही बोलवलं, त्यानं काही ब्रिजेस केले ते पाहिले, आणि काल अजून 4 कोटी रुपये दिले. आणि म्हणलं हे सगळं अतिशय उत्तम करा, पुढं 100 वर्ष टिकलं पाहिजे, असं काम झालं पाहिजे. आणि त्या प्रकारे ते कामाला तिथं सूचना दिलेल्या. सांगायचं तात्पर्य की शेवटी आपण जी जबाबदारी घेतो ती जबाबदारीचं भान ठेवून आम्ही लोकप्रतिनिधी, मी असेल, सचिन असेल, मकरंदाबा असतील, तिकडे दत्ताभाऊ भरणे असतील, आम्ही सगळ्यांनी वागलं पाहिजे. कारण शेवटी आम्ही तुमचं प्रतिनिधित्व करतो. माळेगाव सहकारी साखर कारखान्यामध्ये माझ्या फलटण तालुक्यातला पण बऱ्यापैकी ऊस येतो. ते मूळ बारामती तालुक्यातले आहेत, पण त्यांच्या जमिनी फलटणमध्ये त्याच नाही, वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या आहेत. त्यांनाही आम्ही सभासद करून घेतलेलं आहे. आम्ही त्यांच्या याद्या काढलेल्या आहेत. मला मनोजने आणि बाकीच्या सगळ्या माझ्या सहकारी मित्रांनी सांगितलं की दादा तुम्ही जरा वेळ द्या, माझी ही सभा झाल्यावर तुम्हाला भेटण्याकरता मी आलेलो आहे. तुम्ही जे स्वागत केलं त्याबद्दल धन्यवाद. आपलाच एक सुपुत्र, त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे यश मिळवलेलं आहे, म्हणून त्यांना आमच्या मनोज सस्तेंच्या वतीनं, तुझ्या कुणाच्या वतीनं चेक आहे? मनोज तुपेंच्या डेअरीच्या वतीनंच आहे ना? मनोज तुपेंची जी तुमच्या 2 डेअरी आहे, रिअल आणि, तर त्याच्या दोन्ही डेअऱ्या चांगल्या चाललेल्या खाजगी मनोज तुपेंच्या डेअऱ्या आहेत. आणि ते दूध संकलन करतात. ते म्हणले मला याला 50,000 रुपये द्यायचा, त्याचा चेक आपण त्याला दिला. त्यालाही पुढं यश मिळावं, त्याच्याही जे काही स्वप्न आहे त्यानं उराशी बाळगलेलं आहे, ते आपल्या सुपुत्राचं स्वप्न उद्याच्या काळामध्ये पूर्णत्वाला जावं, अशाही प्रकारच्या शुभेच्छा व्यक्तिशः माझ्या वतीनं आपल्या सर्व सहकारी मित्रांच्या वतीनं मी त्याला देतो. तो ज्या आमच्या अकॅडमीमध्ये काम करत होता, आचार्य अकॅडमी, त्याचे पण प्रमुख इथं हजर होते. शेवटी आपल्या प्रत्येकाच्या घरातला मुलगा मुलगी शिकले पाहिजे, पुढं आले पाहिजे. मी तर सगळ्या महाराष्ट्राला सांगतो की आता श्रीमंती ही ज्ञानावर अवलंबून आहे. तुम्ही कितीही गर्भश्रीमंत असला आणि एखाद्या गरिबाचा मुलगा मेरिटचा निघाला आणि त्यांनी संगणकामध्ये नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून यश मिळवलं, कंपनी स्थापन केली IT, तर तो शेकडो कोटी नाही हजारो कोटीचा मालक होऊ शकतो. अशी उदाहरणं जगामध्ये घडलेली. आणि त्याच्यामुळं पूर्वी आणि आताच्यामध्ये बदल आहे. आता बुद्धिमत्तेला महत्त्व आहे, गुणवत्तेला महत्त्व आहे, ज्ञानाला महत्त्व आहे. ह्या पद्धतीनं ते काम चाललेलं आहे. माळेगाव सहकारी साखर कारखाना मागच्या वेळेस तुम्ही आम्हा लोकांच्या ताब्यामध्ये दिला. मी मागे बाळासाहेब तावरे आणि नंतर आमच्या केशवराव जगतापांना तिथं चेअरमन म्हणून कामाची संधी दिली. अनेकांना व्हाईस चेअरमन म्हणून कामाची संधी दिली. आमचे कांबळे, आता मी सोमेश्वरला त्यांना व्हाईस चेअरमन केलं, कुठं वाचला, ह्यालाही आता व्हाईस चेअरमन म्हणून कामाची संधी दिलेली आहे. आज मागासवर्गीय समाजाचा आमचा सहकारी, मी सगळ्या जाती धर्माला बरोबर घेऊन जातो. मी शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेवर काम करणारा आणि स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी जो सुसंस्कृत महाराष्ट्र घडवला, वाढवला,
त्याच्यामध्ये आधुनिक महाराष्ट्र करण्याच्या करता त्यांनी अतोनात प्रयत्न केले. त्यांच्याच विचारावर निष्ठा ठेवून मी पुढे चाललेलो आहे. आणि हे सगळं करत असताना शेवटी माझ्या भागातल्या महाराष्ट्रातल्या लोकांच्या आर्थिक संस्था मजबूत असल्या पाहिजे. माझाच एक सहकारी खासदार नितीन पाटील तुमच्या सातारा जिल्हा बँकेचा चेअरमन आहे. आज राज्यामध्ये नंबर 1 ची बँक तुमची चाललेली आहे. तिथं कुठेही अडचण आली तर आम्ही बसतो, चर्चा मसलत करतो आणि तिथं मार्ग काढतो. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक माझेच मंत्री हसन मुश्रीफ तिथं चेअरमन आहेत. दिगंबर दुर्गाडे म्हणून माझा एक सहकारी, त्याला पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं चेअरमन केलेलं आहे. असे ज्या ज्या संस्था आमच्या विचारांच्या ताब्यात आहेत त्या आम्ही उत्तम चालवलेल्या आहेत. कुठं डाग अंगावर पडेल असं आम्ही काम करत नाही. माझा बारामती तालुक्यातला खरेदी विक्री संघ घ्या, दूध संघ घ्या, मार्केट कमिटी घ्या, बारामती बँक घ्या, कुठलीही संस्था माझी घ्या, PDCC बँक जिल्ह्याची संस्था घ्या, आम्ही उत्तम चालवतो. माझे विरोधक म्हणतात अरे अजित पवार खाजगी कारखान्याचं समर्थन करतात. मी समर्थन करत नाही. मी सहकाराचं समर्थन करतो, सहकाराला बळकटी आणण्याचं काम करतोय. म्हणून मला एकदा महाराष्ट्राला आणि माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांना दाखवून द्यायचं की अजित पवार चेअरमन झाल्यानंतर कसा 5 वर्ष सातत्याने चढता महाराष्ट्रामध्ये तो भाव त्या कारखान्याला देतो, कशा पद्धतीनं काटकसर करतो. मी तर ठरवलेलं आहे सभासद बंधू भगिनींनो, मी तिथं गाडी वापरणार नाही, मी तिथं भत्ता घेणार नाही, मी तिथं ड्रायव्हर वापरणार नाही, काही नाही. आणि ज्यावेळेस एखादा चेअरमनच काटकसर करतो आणि गाडी वापरत नाही त्यावेळेस त्याचा परिणाम व्हाईस चेअरमनवर होतो. व्हाईस चेअरमन म्हणतो जे आले चेअरमन वापरत नाही आपण कशी वापरायची. मग डायरेक्टर पण म्हणतात आपण कशी वापरायची. मी सभासदांची बचत करणार. तिथं मला अनेक लोक भेटतात की दादा कधी कधी बोर्डातले स्वतःच्याच मुलाला लाव, मुलीला लाव वगैरे नोकरीला करतात, आमचा सर्वसामान्यांचा विचार करत नाही. माझी 37 गावं माळेगाव सहकारी साखर कारखान्याची, वेगवेगळ्या गावात कमी अधिक प्रमाणामध्ये सभासद आहेत. साधारण संख्येच्या प्रमाणात ज्यावेळेस भरती येईल, रिटायर होतात, भरती होते. कारखाना आता 70 वर्ष जुना आहे, त्याच्यावर साहजिकच 60 वर्षाची झाले की माणूस रिटायर होतो. त्याच्यावर 5 वर्षात जी माणसं रिटायर होतील किंवा आणखीन काही तिथं सभासद पाव अजून वाढवण्याच्या करता काही काढायचा निर्णय झाला तर लोक लागतील. त्यावेळेस ज्या गावाला प्रतिनिधित्व, समजा आता उद्या शिरसण्याला माझ्या प्रतिनिधित्व मिळालेलं नाही, माझ्या शिरवलीला प्रतिनिधित्व मिळालं नाही, अशी काही गावं आहेत, तिथं मीच भरती करणार असल्यावर जिथं प्रतिनिधित्व नाही परंतु त्या गावाने आपल्याला मतदान केलेलं आहे आपल्या निळकंठेश्वर पॅनलच्या कबशीला, त्याच्याकरता तिथं मी भरतीला संख्येच्या प्रमाणात जिथं सभासद जास्त असेल आणि मग तिथं अर्धा एकरवाला जो काही सभासद असेल की ज्याला खरोखरीच त्याच्या घरात नोकरीची गरज आहे आणि दुसरं कुणीच नोकरीला नाही. आत्ता काही काही ठिकाणी थोडंसं असं पाहायला मिळतं, एकाच घरातले 2-2 लावलेले आहेत आणि त्याच्यामुळं बाकीचे म्हणत झालं ज्या घरातली 2-2 लागतात त्याच्या आमचं एक पण लागणार. तसं पण आपण होऊन देणार नाही. मी फार तसा वागायला कडक आहे, प्रशासनावर माझी पकड आहे. त्याच्यामुळं कुठंही हलगर्जीपणा, भ्रष्टाचाराला तर तिथं थाराच देणार नाही. कुठल्याही परिस्थितीमध्ये कारखान्यात तुम्ही सभासद म्हणून आला तर तुम्हाला पाणी मिळेल, चहा मिळेल. कारखाना चालू असेल तर तुम्ही घेतलं तर 1 ग्लास ज्यूस मिळेल, उसाचा रस. आणि मी तुम्ही किती जण बारामती शहरामध्ये फिरता मला माहित नाही. काही वर्षापूर्वीची बारामती शहर कसं तशा पद्धतीनं मला माळेगाव नगरपंचायत आहे
शिवनगरचा परिसर आहे, त्या सगळ्या परिसरामध्ये राज्याचा वेगवेगळ्या निधी, केंद्र सरकार, राज्य सरकार, DPDC, तुमचा आमदार निधी, अशा वेगवेगळ्या प्रकारचा निधी, CSR. मी आत्ताच मनोजला विचारत होतो तुप्यांना येताना की मनोज तुपे तुमचं प्रॉफिटमधलं काही CSR असतो का? ते म्हणले अजून नाही, माझं डिप्रिशिएशनमध्ये ते होतं. बरोबर आहे, त्यांनी सांगितलेलं मला. पण सांगायचं तात्पर्य अनेक ओळखीचे लोक माझे आहेत. मी आज बारामतीमध्ये काही करोड रुपयाची कामं, आपल्या माळेगावमध्ये देखील आपलं शैक्षणिक संकुल आहे, तिथं 3.5 कोटी रुपयाचे रस्ते मी माळेगाव कारखान्याला 1 रुपया खर्च करायला न लावता करून दिलेले. तिथं अजून काही परवानग्या, सहकार खातं आपल्याकडे, त्याच्यावर कुठली परवानगी असेल तर ते आपल्याला त्याच्यामध्ये अडचण येणार नाही. जिल्हा बँक आपल्या ताब्यामध्ये, राज्य सहकारी बँक आपण प्रशासक बसवलेला आहे, त्याच्यामध्ये कृषी खातं आपल्याकडे. कालच, आज पेपर वाचा, काल कॅबिनेटला AI म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ह्याबद्दल आता तुम्ही तशा टेक्निकचा वापर करून तुमच्या शेतामध्ये ऊस लावला आणि त्याचा वापर केला तर तुमची पाण्याची 40, तुमची खताची 40% बचत होते. तुम्ही जर 60-70 टन ऊस काढणारे असाल तर तुमचा 100 टन ऊस निघतो. तुमचा 90-100 मध्ये काढणारा असाल तर त्याचा 125 ते 130 टन ऊस निघतो. ते सिद्ध झालेलं आहे. आम्ही त्याची प्रात्यक्षिकं दाखवलेली. यंदा 500 कोटी रुपये मी बजेटमध्ये तरतूद केलेली. काल त्याच्याबद्दल वेगवेगळी पिकं घेतली, त्याच्यात ऊसाचंही पीक घेतलेलं आहे. आपल्याला उद्याच्या काळामध्ये आपल्या कार्यक्षेत्रामध्ये ऊस वाढवायचा आहे, कारण तिकडं छत्रपती कारखाना आहे, पलीकडे इंदापूर कारखाना आहे, निराभीमा कारखाना आहे, तिकडं दौंडचा भीमा पाटस कारखाना आहे, इकडं आपला श्रीराम कारखाना आहे, त्याच्यामुळे इकडं कठीण पुलाच्या पासून पलीकडं राजवर्धन शिंदे संचालक असणारे किंवा कांबळे व्हाईस चेअरमन असणारे सोमेश्वर कारखाना आहे. मी सोमेश्वर कारखाना उत्तम करून दाखवलेला आहे, अडचणीतनं बाहेर काढून आज राज्यामध्ये पहिल्या 2-3 कारखान्यामध्ये दर आम्ही देतो. तुम्हालाही आम्ही चांगला दर दिलेला आहे. सभासदांनी विचार करत असताना कारखाना कसा चालला हे पाहायचं असतं. 5 वर्षाचा आढावा घेतला सभासद मालक कारखान्याचे म्हणून. पण कारखाना चांगला चालवला आहे. आमच्या केशवराव जगतापांनी पण चांगला चालवला. त्यांना कुठं अडचण आली तर मी तिथं त्यांच्या पाठीशी होतोच. आत्ता 3332 रुपये. एकाही सभासदांनी उठून सांगावं आत्ताचा ॲडव्हान्स 3332 रुपयापेक्षा जास्त भाव महाराष्ट्रातल्या 200 कारखान्यापैकी माळेगाव सोडून कुणी दिलेला आहे? दिलाय का? अरे दिलाय का? मग कधी सांगायचं नाही? काय मी काय गोष्ट सांगायला आलोय? आमचं काम बोलतंय. आज हा ॲडव्हान्स आहे, ॲडव्हान्स. अजून फायनल बिल झालेलं नाही. फायनल बिल सगळी साखर आणि इथेनॉल गेल्यावर लगेच साखर विकता येत नाही. केंद्र सरकारने बंधन आणलंय. कारखाना सुरू झाल्यानंतर कारखाना बंद होईपर्यंत दर महिन्याला कोटा असतो आणि बंद झाल्यानंतर पुन्हा कारखाना सुरू होईपर्यंतही साखरेचा कोटा असतो. उद्या 12 लाख पोती साखर जर उदाहरण सांगतो माळेगावला तयार झाली तर कधी 75,000चा कोटा येतो, कधी 90,000चा येतो, कधी 60,000चा येतो. जशी देशातल्या 140 कोटी जनतेची मागणी असेल तसं 20 लाख ते 25 लाख मेट्रिक टनापर्यंत साखरेचा कोटा देशातल्या कारखान्यांचा सोडला जातो. आमचे विरोधक आरोप करतात की बाबा का नाही भाव देत, त्यांनाही सगळं माहिती आहे. पण आता मी माझी उमेदवारी चेअरमन पदाची जाहीर केल्यावर त्यांच्या पोटात आलाय गोळा. मग ते म्हणतात अरे अजित पवार ब वर्गाचा सभासद, त्याला कसं चेअरमन होता होईल? आता ते सहकार खातं बघेल ना, तुम्ही का डोके चालवताय? संचालक बोर्ड 21 माझ्या सभासदांनी निवडून दिल्यानंतर ते बोर्ड ठरवेल कुणाला चेअरमन करायचं. आणि मी तुम्हाला सगळ्यांना सांगायला आलो त्या कबशीवर जे पत्रिका तुम्हाला मिळणार आहे तेही मी सांगतोय. ह्या पत्रिका मिळत असताना मी 21 उमेदवार उभे केलेत, वेगवेगळ्या गटातले केलेले. त्यामध्ये तुम्हाला एकूण
3 आणि 4 7 आणि 3 10 पत्रिका अवर्गवाल्याला मिळणार. अवर्गवाले किती सभासद हातवर करा रे. हा ते कामगार करा हात खाली. तू तर कॅमेरे त्याच्यामध्ये पहिल्यांदा बूथ आम्ही 67 केले. आम्ही म्हणजे निवडणूक अधिकाऱ्यांनी 67 बूथ केलेले. 67 बूथ असल्यामुळं पहिल्यांदा तुम्हाला पांढरी मतपत्रिका एकूण 3 मतपत्रिका मिळतील. गट नंबर 1, गट नंबर 2, गट नंबर 3. पांढऱ्या मतपत्रिकेमध्ये आपण उमेदवार उभे केले. 5 नंबरला जाधवरावांची खून आहे कपबशीची. त्याच्यानंतर 7 नंबरला बाळासाहेब तावरेंची कपाशी आहे. नंतर गुरुमिलांची 10 नंबरला कपाशी आहे. या सगळ्या 12 खुणात कपाशी बघायची. 3 शिक्के मारायचा तुम्हाला अधिकार आहे. तेवढ्या पहिल्या 3 पत्रिकेमध्ये पहिल्या पांढरीवर 3 शिक्के मारायचे. नंतर गुलाबी आहे त्याच्यात 1 नंबर 10 नंबर 15 नंबर कपाशी आहे त्याला शिक्के मारायचे. जास्त शिक्के मारले तर बाद होईल. कमी शिक्के मारले तर मला चालणार नाही. त्याच्यामुळं 3 पॅनल टू पॅनल. ती माझी भावकी होती आणि माझ्या जवळचा होता आणि ती लांबचा होता. तुम्हाला भाव पाहिजे भाव मी देतो. कारखाना चांगला चालला पाहिजे चालवतो. काटकसर केली पाहिजे करतो. कुठेही भ्रष्टाचार होता कामा नाही होऊन देणार नाही. त्या परिसराचा डेव्हलपमेंट करताना माझ्या सभासदांच्या पैशाला हात न लावता तिथं निधी आणण्याचं काम करायचं माझ्याकडनं होईल. आणि त्याच्यामुळं पहिल्या 3 पत्रिकेमध्ये दुसरी गुलाबी पत्रिकेमध्ये 3 शिक्के मारायचे. तिसरी पिवळी पत्रिके आहे त्याच्यामध्ये 1 नंबर 10 नंबर 11 नंबर असे 3 शिक्के मारायचे. ती कपबशी बघून त्याच्यानंतर पुन्हा तुम्हाला 4 मतपत्रिका मिळतील. 4 नंबर 5 नंबर 6 नंबर गट आणि महिला. त्यामध्ये तुम्हाला 2च फुल्या मारायचा अधिकार आहे. नीट लक्षात घ्या. छत्रपतीला बरेच जण चुकले म्हणून सांगतोय नाहीतर मला राहिलं उपमुख्यमंत्री सांगायला लागलं असं करावं लागतं. शेवटी मत महत्वाचं आहे. नंतर 3 मतपत्रिका मिळतील. 3 नाही 4. त्या 4 मतपत्रिकेत हिरवी मतपत्रिका ही तिथं 2 नंबर आणि 7 नंबरला कपाशी आहे. नंतर या कलरची थोडीशी भगवी अशी पत्रिका येईल तिथं 2 नंबर आणि 5 नंबर कपाशी आहे. नंतर लाईट निळी कलरची पत्रिका मिळेल तिथं 4 नंबर आणि 7 नंबर कपाशी आहे. त्याची कपाशी फक्त बघायची. आणि नंतर महिलांची मतपत्रिका येईल ती ह्या कलरची आहे. तिला 3 नंबर आणि 9 नंबर हे खूण मारायची फुली मारायची. फुली म्हणजे शिक्का मारायचा आहे फुली नाही. तिथं शिक्का आहे पॅड आहे ती शिक्का आणायचा. पूर्वी आपण मारायचो तसा. नंतर 1 पत्रिका 3 मिळतील. त्यामध्ये हे देवका ते विलास 4 नंबरला NT 1च फुली मारायची. पहिल्या 3 मतपत्रिकेत 3 शिक्के मारायचे. दुसऱ्या 4 पत्रिकेत 2 शिक्के मारायचे. तिसऱ्या 3 मतपत्रिकेत 1 शिक्का मारायचा. 4 नंबरला देवका ते या कलरला रतन कुमार भोसले कपाशी 3 नंबर. आणि शेवट नितीन शेंडे 4 नंबर पिवळी पत्रिका. आणि मग त्या टाकल्या मतपेटीत की तुमचं काम संपलं. एवढ्या तुम्हाला शिक्के मारायचं काम 20 फुल्या मारायचं काम. पहिले 3 त्रिक 9 दुसरं 4 दुने 8 9 8 17 आणि नंतर 3 अशा 20 अशा पद्धतीनं आपण उद्याच्या 22 तारखेला करावं. दिवस 3च राहिले. अफवा उठतील. कोण उद्याच्याला म्हणेल 1 तरी द्या 1 तरी द्या. 1 नाही. पॅनल टू पॅनल मतदान करा. तुम्ही तुमचं काम चोख करा. मी 5 वर्ष तुमचं काम चोख करेन. 5 वर्ष तुम्हाला सगळ्यांना अभिमान वाटेल अशा पद्धतीनं मी माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा नावलौकिक महाराष्ट्रामध्ये वाढून दाखवील. ते म्हणतात दादा चेअरमन झाल्यावर मग ते कधी वेळ देणार. मी वेळ देत असतो. मला काळजी करू नका. मी सकाळी 6ला कामाला सुरुवात करत असतो. तुम्हाला बऱ्याच जणांना माहिती आहे. सचिनला विचारा. मी 7 वाजता बोर्ड मीटिंग बोलवली. ह्यांच्या का पोटात दुखते
उलट माझे 20 डायरेक्टर लवकर उठून मिटिंगला येतील ना का नाही? आणि काम आम्ही व्यवस्थित चोख करू. कुठली अडचण आली ऑल इन वन आहे आम्ही. तुम्हाला फक्त माळेगाव कारखान्यापुरती माझी मदत होणार नाही. कोणी म्हणाल दादा इथली सारी खराब झाली, लगेच अधिकाऱ्यांना सांगितलं सर ती सारी नीट करून दे. तेवढी मी जर तुमच्या महाराष्ट्राचं 7,20,00,000 कोटीचा अर्थसंकल्प सादर करतो म्हटल्यानंतर ह्या गोष्टी मला अवघड नाहीये. त्याकरता तुमचे रस्त्याचे प्रश्न असतील, पुलाचे प्रश्न असतील, चाऱ्याचे प्रश्न असतील, बदल्यांच्या संदर्भातले प्रश्न असतील, नोकरीच्या संदर्भातले प्रश्न असतील, दवाखान्याच्या संदर्भातले प्रश्न असतील, पोलीस स्टेशनचं काम असेल. पोलिसांचं काम तर कधी कधी कुणाला कसं लागतं कळत पण नाही. त्याच्यामुळं अशा अनेक गोष्टी तुमच्या पुढं येत असतात, दैनंदिन जीवनामध्ये येत असतात की नसतात. आणि त्यामुळं त्या सगळ्या कामामध्ये तुम्हाला मदत होणार आहे. आणि मी जास्तीत जास्त आम्हाला तिथं 0 डिस्चार्ज करायचं आहे. आपल्याला नीरा नदीचं पाणी स्वच्छ ठेवण्याकरता तिथं आपला कारखाना 7,500 टनांनी चालायचा, आता तो 9,500 चालतो. ह्या 5 वर्षात आम्ही स्टॉपेजेस कमी केले. कारखाना अतिशय चांगला चालवला. मागच्या बोर्डाने उलट आपल्या कारखान्याची रिकव्हरी 1061 आणलेली होती. तुम्हाला कोणाला रिकव्हरीचं समजत असेल तर त्याचं जाऊन बघा. जुन्या बोर्डाने, आता माझ्या नाही त्याच्या आधीच्या बोर्डाने 1061 रिकव्हरी आणल्यामुळं साखर 1 टनातनं 106 किलो निघाली. आमचं बोर्ड आल्यानंतर त्याच ऊसातनं आम्ही साधारण 15 किलो साखर काढली. 11:15 झाली तर 117.5 किलो साखर काढली. साखरेचा भाव, साखर जितकी तुम्ही ऊसातनं जास्त काढाल तेवढा भाव वाढणार आहे. आणि त्यामुळं आमच्यापेक्षा माळेगावच्या तिकडं कोल्हापूरच्या कागल आणि त्या सगळ्या भागामध्ये 1% रिकव्हरी जास्त आहे. म्हणजे आपल्या तुमच्या ऊसातनं जर 12 किलो 120 किलो साखर निघाली टनातनं तर त्यांची साखर 130 किलो निघते. 10 ते 12 किलो साखर जास्त निघते, जाऊन बघा. तरी त्यांचा भाव आपल्यापेक्षा कमी आहे. त्याकरता काही जण म्हणतील माझी शेवटची निवडणूक आहे, तुम्ही एवढं तरी आम्हाला मदत करा. हा तुमचा प्रपंचाचा प्रश्न आहे. कुणाची शेवटची कुणाची पहिली हा प्रश्न नाही आहे. त्या संदर्भामध्ये 4 पॅनल उभे आहेत. आमच्या पॅनलचा नीलकंठेश्वरचा चेअरमन ही आहे बरं का. दुसऱ्या तीन पॅनलनी डिक्लेअर करावं त्यांचा चेअरमन कोण आहे सांगा ना. कळलं पाहिजे लोकांना. जसं गावच्या सरपंचाच्या वर गावचा विकास अवलंबून असतो की नाही, त्या आमदारावर माझ्या तालुक्याचा विकास अवलंबून असतो. तसं कुठल्याही संस्थेत, आता मनोज तुपे इथं बसले, त्यांच्या संस्थेचे ते प्रमुख आहेत, त्यांच्या त्या डेअरी बोलण्यात चालल्यावर त्यांच्या कामकाजावर तुम्हाला दुधाचा भाव मिळत असतो का नसतो. त्यामुळं इथं नीलकंठेश्वरचं चेअरमन ही बाब आहे. तसं बाकीच्या 3 काय ते पॅनल त्याचे चेअरमन ते कळलं पाहिजे. ते काय बोलतच नाही. निवडणूक झाल्यावर बघू, अर्धी निवडणूक झाल्यावर काय बघू, असं नाही चालत. त्या संदर्भामध्ये जसं देशाच्या मध्ये NDA सांगत होतं की देशात तुम्ही खासदार निवडून द्या, आमचे पंतप्रधान मोदी साहेब, तसं महायुतीचं पॅनल आमदार निवडून देत असताना ज्यांच्या जास्त जागा येईल त्यांचा मुख्यमंत्री, भाजपच्या जागा जास्त आल्या भाजपचा मुख्यमंत्री झाला. 2 नंबर 3 नंबरच्या जागा शिवसेना राष्ट्रवादीच्या आल्या त्यांचा उपमुख्यमंत्री झाला. बरोबर ना. तशा पद्धतीनं आपल्या कारखान्याचा 5 वर्षाचा कारभार
हा कोण हिमतीनं मजबूतीनं करू शकतो, कुणाच्या मध्ये तो दम आहे, कुणामध्ये तेवढी ताकद आहे, हे आपणच सुज्ञ मतदार म्हणून लक्षामध्ये घ्या आणि त्याचा नीट विचार करा. त्यामध्ये खरं तर वय झाल्यावर माणसाने कुठंतरी थांबायचं असतं. तुम्ही 85 वय झालं तरी थांबायलाच तयार नाही. तुम्हाला तब्येत साथ देत नाही. तुम्ही पायजमा आता सोडला आणि लुंगीवर आला. लुंगीवर का आला? काहीतरी तुम्हाला त्रास आहे म्हणून आला. मग शरीर प्रकृती आमचे आता माळेगावचे सध्याचे चेअरमन केशवराव जगताप आहेत. त्यांनी मला सांगितलं की दादा, मला आता काही तब्येतीच्या अडचणी आहेत, मला तेवढा वेळ देता येत नाही, मला पथ्य पाळावं लागतं, जेवण मला घरचंच घ्यावं लागतं. अशा काही इथंही बसणाऱ्यांचे काही पथ्यबित्त असू शकतात. वयोमानाप्रमाणे शरीर थकत असतं. जो तुमचा 20ला काम करण्याचा उत्साह असतो, 30ला 40ला तो उतार वयामध्ये राहत नाही. हे जगाचीच रीत आहे. वडीलधाऱ्यांचा आपल्याला आदर केला पाहिजे. आपण वडीलधाऱ्यांच्या पुढे नतमस्तक होतो, त्यांचा आशीर्वाद घेतो. पण वडीलधाऱ्यांनी पण पुढच्यांच्या हातामध्ये कारभार दिला पाहिजे ना. ते जर चांगले करत असतील त्यांच्यापेक्षा त्यामुळं माझी इथं उपस्थित असणाऱ्या सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती आहे की आम्ही तुम्हाला भाव चांगला देऊ, तारीखवार ऊस घेऊन जाऊ, कुठंही पार्सलिटी होणार नाही, कुठंही डावाउजवं केलं जाणार नाही. भरतीच्या वेळेस पण नीटपणे काम केलं जाईल आणि कारखान्याचा 1 रुपया देखील वायफळ खर्च होऊ दिला जाणार नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. अशा पद्धतीनं आज जसं महाराष्ट्रामध्ये उच्चांकी भाव देण्याची आपली परंपरा आहे, ती परंपरा देखील आम्ही टिकू. आम्हाला मोठ्या प्रमाणावर ऊस लागतो. आता सगळ्या महाराष्ट्रात कारखाने झाले. शेवटी लोकांचा आमच्यावर विश्वास असल्यावर आमचे सभासद तर आम्हाला ऊस घालतीलच, परंतु जवळपासचे पण शेतकऱ्यांचा आम्ही ऊस घेऊ, त्यांनाही न्याय देण्याचा प्रयत्न करू. कामगारांच्याकडनं पण व्यवस्थित काम करून घेऊ. तिथंही कुठंही वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा सल्ला असेल, नवीन टेक्नॉलॉजी आली तर त्याचा कसा वापर करायचा. आता मधी तुम्ही केशवराव जगतापांना विचार, राजवर्धनला माहिती आहे की आपल्या कोजनचा दर वीज तयार करतात ना बगॅसपासून, त्याला 4.5 रुपये दर केला. पहिला 6-6.5 होता. मुदत संपल्यावर ते म्हणले आम्हाला ते 3 रुपयांनी सूर्यावर तयार होणारी वीज मिळती, सोलरची 3 रुपये युनिट. ते म्हणले त्याच्यावर तुम्हाला 6-6.5 द्यायचं काय कारण आहे, स्पर्धा आहे. आम्ही फार तर फार 4.5 रुपये देऊ. बरं म्हणलं 4.5 द्या. मी कॅबिनेटला विषय आणला आणि माझ्या शेतकऱ्यांना 2 पैसे अधिक मिळण्याच्या करता 1.5 रुपये अनुदान, 1.5 रुपये अनुदान पर युनिटला दिलं आणि त्याच्यातून माझ्या माळेगाव साखर कारखान्याच्या शेतकऱ्यांना सभासदांना 100 रुपये टनाला जास्त मिळाले का नाही? तुम्हालाही 100 रुपये सोमेश्वरला मिळाले. हे माझ्या समोर 3 पॅनल उभे आहेत, त्याच्यापैकी कोण करू शकतं? आहे त्यांच्या हातात? आहे का? मग कधी बोलायचं? त्यांच्या हातात नाही. आज मी काल तुमच्याकरता AI चा वापर करण्याच्या बद्दलचा कॅबिनेट निर्णय करून घेतला. त्यामध्ये तुमचा फायदा होणार आहे. तो कार्यक्रम कुठला विभाग राबवणार आहे? कृषी विभाग. कृषी मंत्री कोण आहे? माणिकराव कोकाटे. त्यांना कुणी केलं? ते कुठल्या पक्षाचे? राष्ट्रवादीचे. त्यांना कुणी केलं? राष्ट्रवादीच्या अध्यक्षांनी. ती कोण आहे? तीही आहे. त्याच्यामुळं मी ज्यांना कृषी मंत्री केलं ते माझं थोडं तरी ऐकणार का नाही? त्यामुळं आपण काळजी करू नका.
बाबांनो, कुठेही तुमच्या गावामध्ये भावकी जरी तुमच्यातलं तिकीट वगैरे मिळालं नसेल तर तुम्ही आता ठरवायचंय सभासदांनी, आपलं भलं करून घ्यायचंय, आपला भरपूर फायदा करून घ्यायचाय का काय करायचं, हे तुमच्या पवित्र मतामध्ये, तुमच्या शिक्क्यामध्ये. आणि म्हणून आज मी तुम्हाला हे समजून सांगायला आलेलो आहे. मनोज आणि बाकीच्या सगळ्या आमच्या सचिन पाटील वगैरे सगळ्या सहकारी इथं बसलेले आहेत, सगळ्या संस्थांचे डेअरीचे प्रमुख, त्यांनी पण त्यामध्ये लक्ष द्यावं. राहिलेल्या 2-3 दिवसात कुठल्याही अफवा उठतील, अफवांच्यावर विश्वास ठेवू नका. काही जण शेवटी एक मत मागतील, एक तरी द्या, तसं करू नका. आम्ही तुम्हाला सगळ्यांना चांगला भाव देणार आहे, त्याच्यावर मत एक पण इकडं तिकडं जाता कामा नये. महाराष्ट्रामध्ये काय कारखानदारींची अवस्था आहे ते तुम्हाला माहिती आहे, ते मी फोड करून सांगत नाही, मला कुणाची बदनामी करायची नाही. ते तुम्ही स्वतः आत्मचिंतन, आत्मपरीक्षण करा. आज तुम्ही ज्या सातारा जिल्ह्यामध्ये इथं बसलाय, हा सातारा जिल्हा आहे, सातारा जिल्ह्यात एवढे साखर कारखाने आहेत, पण तिथलं रिकव्हरी माझ्या बारामतीपेक्षा जास्त आहे. कारण जसं वर असं खालनं वर जसं जाऊ तशी रिकव्हरी वाढत जाते. साताऱ्यापेक्षा सांगलीची जास्त आहे, सांगलीपेक्षा कोल्हापूरची जास्त आहे, कोल्हापूरपेक्षा कर्नाटकची जास्त आहे. ही त्या जमिनीचा गुण आहे. पूर्वी पण आमचे आजोबा सांगायचे की अजित, आपल्या काटेवाडीमध्ये गुळाचा उतारा जरा कमी पडतो, तोच माळेगावला जरा जास्त पडतो. तीच गुराळ सोमेश्वरमध्ये असली आणि तिथला ऊस असला तर त्याच्यात आणखीन उतारा जास्त पडायचा. सोमेश्वरचा ऊस नीरा मार्केट कमिटीला नंबर 1चा चालायचा, गुराळ होती त्यावेळेस. जुनी लोक असतील तर त्यांनी आठवा, ही आपली परंपरा आहे. मी आहे ना, मी तुम्हाला पाणी पण व्यवस्थित देईल, कारण नीरा डावा कालव्याची जबाबदारी सचिनची आहे, नीरा डाव्याची माझी आहे, उजव्याची सचिनची आहे. आम्ही सरकारमध्ये आहोत, आम्ही सत्ताधारी पक्षात आहोत. त्याच्यामुळं तिथं आत्ताच मला सचिन पाटील सांगत होते की दादा, त्या पावसात म्हणजे अवेळी पाऊस आला, अवकाळी नाही म्हणताना अवेळी. कधी मे महिन्यामध्ये पाऊस आलेला कधी आठवत आहे का? 100 वर्षात मे महिन्यामध्ये पाऊस पडलेला आपल्याला आठवत नाही. मला शेवटी लोक सांगायचे एस्केप वर करा, नदीला पाणी सोडा. पण केवढं नदीला पाणी चाललंय बघताय तुम्ही. निसर्ग कधी काय करेल सांगता येत नाही. 100 वर्षात जे घडलं नाही ते घडलं, त्याच्यामुळे अनेकांचं नुकसान झाले, त्याचे पंचनामे केले. ज्यांची घरं खूपच पाण्यात गेली त्यांना तातडीनं 10,000 रुपये सचिन आपण दिले, धान्य आम्ही दिलं, पिकाचा पंचनामे केले. ज्यांची घरं फारच गरिबाची पडली त्यांना पुन्हा पंतप्रधान आवास योजनेमध्ये घरकुल देण्याचा निर्णय घेतला. आम्ही कामाची माणसं, आम्हाला प्रशासन चालवायचं माहिती आहे. आम्ही शेतकरी आहे, शेतकरी तुमची जात आहे, शेतकरी आपल्याला दुसरी जात माहिती नाही. आता माझी तुम्हाला अतिशय कळकळीची, आग्रहाची, नम्रतेची विनंती आहे, सकाळी उठल्यानंतर तुम्हाला ह्या कबशीतच चहा प्यावा लागतो. पराती बंद झाल्या, पराती बंद झाल्या. अर्धा घ्यायचं झालं तर कपशी, त्याच्यामुळे ही कपशी लक्षात ठेवा. मी परत काही तुम्हाला सांगायला येणार नाही, मात्र परत 5 वर्षात चांगला भाव मात्र देऊन दाखवी. चांगला तुमचा सर्वांगीण विकास हा त्या ठिकाणी करून दाखवी. आणि म्हणून श्री नीलकंठेश्वर पॅनल 5 वर्ष तेच बोर्ड होते. वास्तविक मागच्या वेळेस आमचे 21 पैकी 17 निवडून आलेले होते. नंतर एक जण आम्हाला परत मिळाला, 18 झाले, ते 3च होते. त्याच्यातले आता काही प्रमुख मंडळी 5 वर्षात निवडून जाऊन देखील कारखान्याची पायरी पण चढली नाही. जर तुम्हाला कारखान्याच्या बद्दल, शेतकऱ्यांच्या बद्दल आस्था होती, त्यावेळेस वय वर्ष तुमचं 80 होतं, तुम्ही 5 वर्ष कारखान्याची पायरी चढला नाही,
कारखान्याचा ड्रायव्हर वापरला, कारखान्याचा बाकीचा फायदा घेतला. मग तुम्ही पॅनल पराभूत झालं तरी जायला पाहिजे होतं, सांगायला पाहिजे होतं बाळासाहेब इथं हे केलं तर जास्त फायद्याचं आहे, केशवराव इथं हे केलं तर जास्त फायद्याचं आहे. नाही केलं तुम्ही गरीब असला. आम्ही ज्यावेळेस विरोधी पक्षात होतो त्यावेळेस गरीब असलो नाही, आम्ही विरोधी पक्ष नेते झालो. सभागृहामध्ये लोकांच्या प्रश्नाला आवाज उठवण्याचं काम आम्ही केलं, कारण शेवटी ती आमची जबाबदारी होती. सत्ता आली तर आम्ही सत्तेवर राहू, सत्ता नाही आली तर आम्ही विरोधी पक्षात काम करून दाखवू. तसं ही समोरची मंडळी करणार नाही. आणि लोकशाहीमध्ये बाबासाहेबांनी घटनेचे शिल्पकार, त्यांनी सगळ्यांनाच मताचा अधिकार दिलाय, संविधान दिलंय. त्यामुळं आपल्याला कुणाला टीका टिप्पणी करता येत नाही. जोपर्यंत तुमच्या जीवात जीव आहे तोपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता, ही गोष्ट खरी आहे. काही जण जेलमध्ये जाऊन देखील फॉर्म भरले आणि निवडून आले आमदारकीला. तशा पद्धतीनं पण माणूस संस्था चालवत असताना, 1.25 लाख लोकांमध्ये आर्थिक सुबत्ता आणत असताना त्यामध्ये धडधाकट असला पाहिजे. तुम्ही 4 पॅनलचे प्रमुखांशी तुलना करा, कोण धडधाकट आहे, कोण कामाचा माणूस आहे, कोण शब्दाचा पक्का आहे, कोण जास्त भाव देऊ शकेल, कुणाच्या हातामध्ये अनेक प्रश्न सोडवण्याची क्षमता आहे, ताकद आहे, आणि कोण बोलतो तसं करून दाखवतो. त्या सगळ्या गोष्टीचा साकल्याने आपण विचार मतदार बंधू भगिनींनो करा. आणि या सगळ्याचा विचार केल्यानंतर तुम्हाला कपबशीशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही, ही माझी खात्री आहे, हा माझा विश्वास आहे. आणि त्याकरता आपण कपबशी या चिन्हावर शिक्का मारून आम्हा 21च्या 21 उमेदवारांना पॅनल टू पॅनल विजयी करा. आणि तुमचा परिसराचा, तुमच्या प्रपंचाचा, तुमच्या संसाराचा, तुमच्या भावी पिढीच्या कल्याण करून घ्या, त्याच्यामध्ये चांगला भाव मिळवून घ्या, हीच आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती करतो. आज दुपारची वेळ असताना पण तुम्ही इथं उपस्थित राहिला त्याबद्दल पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो.